पुढची बातमी. राजकारणामध्ये कुठलाही मोठा बदल घडण्यापूर्वी त्या बदलांची लक्षणं दिसायला सुरुवात होते. सध्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा अशीच लक्षणं दिसायला सुरुवात झाली आहे. ही लक्षणं आहेत एकत्रीकरणापूर्वीची. ठाकरे बंधूंनी अद्याप आपले पत्ते उघड केले नसले तरी सुद्धा संभाव्य एकीची लक्षणं आत्तापासूनच दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे. नेमकी काय आहेत ही लक्षणं पाहूया. राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो एकाच बॅनरवर झळकेल याची कदाचित त्या दोघांनीही कल्पना केली नसेल. पण गेल्या 2 महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या एकीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. आणि याच अपेक्षेच्या वाऱ्यात या 2 नेत्यांचे फोटो एकाच बॅनरवर आले. 13 जूनला आदित्य ठाकरेंचा तर 14 जूनला राज ठाकरेंचा वाढदिवस असतो. याचंच निमित्त साधत युवा सेनेनं हे पोस्टर्स लावले आहेत. पोस्टरवरचे हे नेते अलीकडच्या काही काळात एकमेकांना भेटलेलेही नाहीत. मात्र कार्यकर्त्यांच्या मनात जणू दोन्ही ठाकरेंचं मनोमिलन झालंच आहे. मनोमिलनाचा हा दुसरा नमुना बघा. मित्राला धमकी दिल्यामुळे त्याच्या पाठीशी उभं राहायला जणू जिवलग मित्र धावून आलाय. हे आहेत नारायण राणेंविरोधात दंड थोपटणारे मनसेचे नेते प्रकाश महाजन. त्यांना भेटायला आलेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे. या भेटीचं टायमिंग अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरतंय. एकीकडे प्रकाश महाजन आणि राणे कुटुंबियांमध्ये वाढत चाललेला तणाव आणि दुसरीकडे सेना मनसे एकत्र येण्याच्या सुरू असलेल्या चर्चा. या पार्श्वभूमीवर होणारी ही भेट आहे. या भेटीनंतर माध्यमांशी बोलण्यासारखं दोघांकडेही फारसं काही नाहीये. मात्र दोघांनीही जो संदेश द्यायचा तो दिलाच. प्रकाश काका महाजनांना भेटायला आलेलो आहे. मनसेचे ते नेते आहेत पण जुने आहेत. ते आमचे सातत्यानं संबंध आणि संपर्क राहिलेला आहे. आणि जे 2-3 दिवसात घडलं त्याच्याविषयी मला असं वाटलं की प्रकाश काकांना भेटायला यावं. भेटायला आलो मी. ते राणेंनी काहीतरी त्यांच्याविषयी बोलले, त्यांना धमकीचं प्रकरण जे समोर आलं. तसे प्रकाश काका समर्थ आहे का आमच्या कोणाच्या मदतीची त्यांना गरज नाही. त्यांची स्वतंत्र ताकद आहे. पण एक आलो आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो, फिरलेलो आहे बऱ्याच ठिकाणी. अत्यंत सहज, अत्यंत उत्स्फूर्त आणि ऐनवेळी मनात आल्यामुळे झालेली ही भेट आहे असं दाखवण्याचा प्रयत्न दोन्हीकडचे नेते करतायत. पण त्याच वेळी आकाशात चांगले ग्रहतारे एकत्र येऊ लागल्याचं सांगत धूमकेतू चमकण्याचीही वाट पाहतायत. आता आकाशात चांगले ग्रह तारे एकत्र येत आहेत. काय होईल सांगता येत नाही. चांगले नक्षत्र असल्यावर चांगलं कोणीतरी घटना घडते. धूमकेतू नाही चमकला अजून, त्याच्यामुळं नक्षत्र चांगले दिसतात. संभाजीनगरमध्ये महाजनांच्या ॲक्शन ड्रामाला हजेरी लावत दानवेंनी त्यांची ताकद वाढवली आहे. तर कल्याण डोंबिवलीत मात्र चहापानाच्या निमित्तानं पुन्हा हम साथ साथ हेची धून ऐकू येऊ लागली आहे. ठाकरे गटानं मनसे संपर्क कार्यालयात जाऊन चहा घेतला. या चहाच्या वाफांनी चर्चेच्या वाफांवर जणू शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे. अर्थात हे चहापान होण्याआधी गेल्या काही आठवड्यात एका लग्नात रंगलेली दुसरी गोष्ट कॅमेऱ्यात कैद झाली होती. शिवसेना नेते सुनील प्रभू आणि मनसेचे नितीन सरदेसाई यांच्यात झालेली ही हातमिळवणी वातावरणाचा अंदाज येण्यासाठी पुरेशी होती. जोरदार हात मिळवूया असा संवादही या दोघांमध्ये झाला होता.
ठाकरे बंधूंकडून एकत्र येण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नसला तरी कार्यकर्त्यांनी मात्र आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या चहापानांना, गाठी भेटींना आणि एकत्र बॅनर्सना दोन्ही ठाकरेंकडून कुठलाही आक्षेप घेण्यात येत नाहीये, हे विशेष आहे. दोन्ही ठाकरेंकडून आपापल्या कार्यकर्त्यांना मिळालेला हा गो हेड एकीकरणाच्या चित्रपटाचा ट्रेलर म्हणून पाहिला जातोय. आता प्रत्यक्षात सिनेमा रिलीज होणार की केवळ ट्रेलरवरच समाधान मानावं लागणार हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.